तुम्ही हिंदी सिनेमात कामं केली आहेत, मराठीत कामं केली आहेत. तर तुम्हाला काय फरक जाणवतोय दोन्ही माध्यमातील म्हणजे हिंदीत आणि मराठीत काम करताना? हिंदीत आणि मराठीत बघा टेक्निक सेम आहे. सेम आहे. बरोबर. टेक्निकमध्ये काही फरक नाही. तेच कॅमेरे आहेत, तेच इथे कॅमेरे आहेत, हं. तेच एडिटर, तेच सगळं आहे. पण मला असं वाटतं, की प पैशाचा अभाव आहे. बरोबर. म्हणजे मला पुळेकर म्हणायचे ना, मला प्रायोगिक आणि कमर्शियल असं काही नसतं. प्रायोगिक का असतं? कारण का आज हे घर-बीर दाखवायचं आहे, तर माझ्याकडे पैसे नाहीत ना. तर मी काय करतो आपलं एक छोटंसं टेबल त्याच्या मागे असं काहीतरी एक लावायचं, की अरे हे मोठा दिवाणखाना आहे. असं. कळलं? तेवढाच फरक असतो. शेवटी विषय तोच असतो. कॅरेक्टर तीच असतात. ज्या त्या स्क्रिप्टचा जर डिमांड असेल त्याप्रमाणे तुम्हाला प्रेझेंट करावी लागतात. तिथे पण आणि इथे पण कमर्शियली. तर तो फरक इथे मला जास्त जाणवतो पैशांचा. म्हणजे आज आपण बघतो, की पुष्पा वगैरे ही सगळी पिक्चर्स ग्रँडजर. ग्रँजर्स एवढं बापरे! एवढं के-जी-एफ वगैरे बघितलं तर अरे बापरे! म्हणजे तिकडची तर रिजनल फिल्म आहे. आज आपला रिजनल फिल्म बघायला गेलं तर 8-9 करोड करायची फिल्म म्हणजे आणि एकतर खूप वाईट परिस्थिती आहे. मला सांगावसं वाटतं, की आज मी आता जवळ-जवळ 12-13 पिक्चर आलेत, 15 आलेत माझ्या मते. त्यातल्या 8 पिक्चरमध्ये मी होतो. पण पिक्चर आमची चालली आहे कुठची? तर नवरा माझा नवसाचा 2. हो. ही एकमेव पिक्चर चालली आहे. ज्याने एक 21-22 कोटीचा धंदा केला आणि त्यांना एक 10-12 कोटी मिळाले. लोकांना हेही माहिती नाही, की बाबा 30 कोटी गेले म्हणजे 30 कोटी रुपये मिळाले. अरे बाबा नाही रे. त्यातले त्यातले जवळ-जवळ 2/3 पैसे असं. खर्चासाठी जातात. मग ते उरलेले 2% मिळतात आपल्याला. मग तेवढं जर आपण 9 कोटी टाकले, तर आपल्याला जवळ-जवळ 40 कोटीचा धंदा करायला पाहिजे. तर तुम्हाला 10 कोटी रुपये मिळतील. असा फरक आहे. पण लोकांना माहिती नाहीये. त्यामुळे मी म्हणतो, की आता मला असं वाटतं ना, की फिल्म मध्ये खूप फरक आहे. हा जो सगळा. जो आज हवा-नव्हे सेट वापरला जातो. आज एका गाण्याचा खर्च असतो, तो जवळ-जवळ 5-6 कोटीचा असतो बरोबर. त्यांच्या. त्यामध्ये आपले 2 पिक्चर होतील किंवा 3 पिक्चर होतील मराठी. हो. कळलं ना? तो फरक आहे सगळा. ते ग्रँजर आणि ज्यावेळी एखाद्या ग्रँजर समोर आपल्याला उभं राहायचं असेल, तर आपण निदान त्याच्या जवळ काहीतरी जायला पाहिजे. तर आपली लोकं येतील. आता आपली लोकं बघा येतात पिक्चर बघायला. आता दाभाडेला पण आली पिक्चर आता. तेवढी नाही आली पण. बरोबर. म्हणजे खरं मला असं वाटलं त्या पिक्चरला येतील म्हणून त्या पिक्चर चांगला आहे थोडा. पण नाही आली पिक्चर. आज तुम्ही जर नाटकासारखे फिल्म करायला लागलात किंवा एखादं जुनं बायोपिक करायला गेलात, ज्याचं आत्ताच्या मुलांना काय माहितीच नाही हो. बरोबर. मला सांगा ना काय माहिती आहे? का जाईल तो बघायला? आणि त्याच्यावर तुम्ही 10-10 कोटी रुपये जर खर्च करत असाल, तर ते चुकीचं आहे. असं माझं प्रामाणिक मत आहे. एवढ्या कथा आहेत आपल्याकडे, एवढं लिटरेचर आहे, ज्या लिटरेचरवर एवढी इतर ठिकाणी केलं जातं सगळीकडे. आनंद महादेवांनी मॅक्सिमम मराठी आपलं सगळं सिंधुताई असेल किंवा काही किंवा आता ही वाट वगैरे आपले विषय त्यांनी मांडले. कळलं? मराठी विषय. ते आपल्याकडे कोणी मांडायला तयार नाही. बरं जे दिग्दर्शक आहेत, जे लोकं करणारी आहेत, त्यांना प्रोड्युसर नाही मिळत. आपल्याकडे बाकीचे बाकीचे टॅम्परम पण खूप आहे. आणि मला काय वाटतं ना, तुम्ही आपलं आता एक रंगभूमी, रंगदेवता आपण म्हणतो. आपल्याला ती विद्या प्राप्त होते. आज समजा मला एक नट म्हणून विद्या प्राप्त झाली, ती आली माझ्याकडे. पण ज्यावेळी मी त्याचा दुरुपयोग करायला लागतो ना, त्यावेळी ती विद्या पण तुम्हाला सोडून जाईल. बरोबर. आज किती लोकांची नावं घेऊ मी तुम्हाला? म्हणजे खूप लोकं आहेत. त्यांचे एवढे म्हणजे आता मंदार देवस्थाईसारखा इतका उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट म्हणजे केवढे त्याच्या नावावर जुन्या सगळ्या सीरियल्स आहेत. पण आता तो नवीन करताना त्याचं नाही चालत आहे. म्हणजे तो वाईट करतो याच्यातला भाग नाही. पण तुम्ही प्रतारणा केली ना वरच्याची, तर ते तुम्हाला इथेच भोगायचं. बरोबर. मग तुम्ही काही करायला जा. तुम्ही चांगलं करत असता. नाही असं नाही. पण ते क्लिक होत नाही. क्लिक होण्याचा रेशो असतो ना, तो कमी होतो तुमचा. बरोबर.